चला आज हिंदुस्थान पाकिस्तानचं युद्ध दाखवते मी तुम्हाला, जसं की मी रोजच बघत असते। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे हिना पाटील, मी आहे स्ट्रे एनिमल्स लवर। मी खूप सारे डॉग्सला फीड करत असते व त्यांचा सांभाळ देखील करत असते। मी रोज ह्या रस्त्याला सातपूर जातो, त्या रस्त्याला डॉगला फीड करायला जात असते। मग तर काय टीम तयार होते, तिकडची वेगळी इकडची वेगळी, कारण की माझ्या पिल्लांना अजिबात आवडत नाही की मी दुसऱ्या डॉगला जेवण द्यावे। आणि त्यात हा कचरा तुम्हाला दाखवते। काही लोकांना काही गोष्टी दाखवल्या तर खूप मिरची लागत असते, परंतु ही सत्यता आहे। हे बघा, इथे डॉग आहेत खूप सारे, बिचाऱ्यांना पावसाळ्यात जेवण भेटत नाही, तिथे कचऱ्यात तोंड टाकतात आणि ते आजारांना सामोरे जातात। हे बघा, हा कचरा कुठल्या झोपडपट्टीतल्या माणसाने केलेला नाही, हा कचरा केला आहे एक सुशिक्षित माणसांनी, जे जॉबवर जात असतात। त्यांना वेळ नसतो सकाळी कचरा गाडीत कचरा टाकण्यासाठी, परंतु मी यांना एवढंच सांगेल, जिथे कचऱ्याच्या कुंड्या ठेवल्या आहेत तिथे तुम्ही पद्धतशीर ते बॅग ठेवा तुम्ही। आणि प्राण्यांना खाण्यासाठी काही असेल तर ते व्यवस्थित एका जागेला, जिथे पाऊस लागणार नाही अशा जागेवर ठेवा। आता मी इथून निघाले ABB सिग्नल साईडला, कारण की माझ्या पिल्लांना फिरायचं म्हटलं म्हणजे एवढं आवडतं, एवढे खुश होतात ते। मी जर गेटचा बाहेर निघाले माझ्याहून आधी पळतात ते पुढे। मग तिकडे अजून एक गँग आहे, तिथपर्यंत जातात, तिथून परत येत असतात ते। बघा केवढे छान एन्जॉय करत आहेत। आणि इथे एक रसवंती आहे ABB सिग्नल जवळ, तुम्ही जाणून असाल, यात एवढी मोठी गँग झोपलेली असते डॉग्सची, आणि ते सांभाळ करतात ते, आणि खायला देखील देतात। तिथले जे स्टॉल लावतात छोटे मोठे ते लोक, खरंच असे लोक मला खूप आवडतात की प्राण्यांना खायला घालतात न हाकलता। मग काय, आम्ही निघालो मवालींसारखं रस्त्यांवर रात्री भटकत। मला एवढं भारी वाटतं ना माझ्या पिल्लांना घेऊन फिरायचं मस्त। ते जवळ असले का मला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही की कोणी माझ्यावर हल्ला करेल काय करेल। हा टाईम असेल साधारण 12:30 ते 1चा दरम्यान। मी कधी 2 वाजेला देखील फिरायला जाते, मला कुठल्याही प्रकाराची भीती असत नाही मनात। आता ही हॉटेल बघताय तोपची, ही आहे आमच्या नातेवाईकांची, म्हणजे छे आपली गुजर भाईनी हॉटेल छे भाई। आता मी काय ॲड करत नाही, रस्त्यात मला दिसली म्हणून मी सहज सांगितले। आई बघा, मळवाली आमचे एवढे आनंदित असतात, यांना बघून मला एवढा आनंद होतो। खरं यांच्यात असल्याने ना सगळं दुःख विसरून जायला करतं आणि कुठल्याही प्रकाराचे विचार येत नाही। आता दुसरी गँग तिकडे आहे, व्हिडिओमध्ये दिसत नाही एवढं। आता परत आली रिटर्न येताना तोपची हॉटेल। आता चला घरी आलो, आराम करतो आम्ही सगळे, बाय बाय। आणि हो, एक महत्त्वाची सूचना, कुणीही सांगू नये तुझी मराठी अशी काय तशी काय। मला उगीच असं तसं कसं असं करून बोलायला आवडत नाही। मी ज्या ठिकाणी लहानपणापासून मोठे झाले तिथे जी भाषा बोलली गेली, शहादा महाराष्ट्र येथे, तेथे मी मोठी झालेले, त्यामुळे माझी मराठी तशीच असणार आहे। त्यामुळे मला जास्त स्टाईल काय मारायची नाही, असं कसं तसं कसं। माझी जी भाषा आहे ती आहे, म्हणून कुणीही इथे ज्ञान देऊ नये की तू नाशिककर नाही, तुझी भाषा अशी काय तशी काय। मी जी माझी मायबोली आहे, ज्या भाषा मी बोलून मोठी झाली आहे, मला त्याच भाषेत व्हिडिओ देखील तयार करायला आवडत असतं। उगीच स्टाईल मारणे मला ते पटत नाही। चला तर बाय बाय, स्वतःही हॅप्पी राहा आणि आपल्या अवतीभोवतीच्या प्राण्यांना देखील हॅप्पी ठेवा। शुभरात्री।